आणि आता बातमी येते धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा यासाठी विरोधक आणि दमानिया आक्रमक झाले आणि त्यावरून धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात असताना धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा विषय दादा आणि फडणवीसांकडे सोडला होता। मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत मात्र त्यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर नैतिकदृष्ट्या दोषी नाही असं विधान केलंय। माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळे ज्यावेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे। दिल्लीत धनंजय मुंडेंनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याचं आज कळलं असंही धनंजय मुंडे म्हणाले। आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहित नव्हतं। दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत। धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना राजीनाम्याचा विषय दिल्लीत गेल्याची चर्चा होती। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळालं असतं, मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर मीडियालाच कळालं असतं। त्यामुळे 21व्या शतकात कुठली गोष्ट लपून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत आमच्यासारखे। 51 दिवसांपासून ट्रायल सुरू आहे आणि मला टार्गेट केलं जातंय असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय। फडणवीस आणि अजितदादांना मी दोषी वाटलो तर राजीनामा देणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि दादांच्या कोर्टात। 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे। मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथे जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो। धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय। अजितदादांकडून अपेक्षा ठेवू नका, मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं ट्विट संदीप क्षीरसागरांनी केलंय। संदीप क्षीरसागरांच्या ट्विटनंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलंय। मी फक्त ऐकून घेते असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं। मी काहीच पाहत नाही, मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय बोलतो। मी काहीच पाहत नाही, मी तुमचं फक्त ऐकून घेतलं, बाकी मी काय बोलतो। 4 दिवसात मी दिलेल्या पुराव्यांवर कारवाई झाली नाही तर सर्व कागदपत्र कोर्टासमोर ठेवणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडे दोषी नसतील तर कारवाईची मागणी केली नसती, मित्र असतील म्हणूनच पाठराखण करणं चुकीचं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। लीगॅलिटी जर समजून घ्यायची असेल तर 4 दिवस हे करण्यासाठी इनफ आहेत। 4 दिवसात जर त्यांनी ते केलं नाही तर कालच असं कळतंय की केतन तिरोडकर नावाच्या एका व्यक्तीने PIL दाखल केलेली आहे। त्या PIL मध्ये मी देखील इंटरव्हेन्शन करून हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टापुढे ठेवणार आहे। मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की त्यांना मित्र आहे म्हणून त्याची जर त्याला पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवायला हवं की जनता तिथे चिरडत हा माणूस मोठा होतोय आणि कितीही तुमचे जवळचे मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करणं हे मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे। चौकशीनंतर काय निष्पन्न होतं त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील। मुंडेंच्या राजीनाम्यावर शंभूराज देसाईंची ही प्रतिक्रिया। SIT चौकशी करते, CID चौकशी करते आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्याच्यामध्ये चालू आहे। मग या चौकशी यंत्रणा ज्या करतायत त्यांचे निष्कर्ष येऊ द्यात, त्याचे अहवाल येऊ द्यात, मग त्याच्यावर राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील।